सर्वात पहिले तर गाईज नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे. आणि तुमचा भाऊ सकाळी सकाळी आलेला आहे टेम्पल हिलला, नाही का? हे बघा हे जंगल वगैरे. तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज मला कोणीतरी बोललं होतं का नवीन वर्षाची काहीतरी सुरुवात केली पाहिजे. तर तुमच्या भावाने आज नवीन वर्षाची अशी सुरुवात केलेली आहे का मला खूप जण बोलले पण होते का मेडिटेशन करत जाय, कारण तुझी चिडचिड खूप होती म्हणून. तर गाईज त्याच्यासाठीच आपण आलेलो आहे आता टेम्पल हिलला. आणि अजून वरती पण जाणार आहे. इथून आता वरती जाऊ आपण आणि आजपासून आपण मेडिटेशन चालू करणार आहे, जेणेकरून आपलं जे डोकं आहे ते शांत राहील, चिडचिडापणा कमी होईल तुमच्या भावाचा, नाही का? कारण चिडचिड खूप होती म्हणून. तर काहीच तुम्ही पण मेडिटेशन करा, मी पण जातो आता मेडिटेशन करायला. सकाळी सकाळी जो नजारा आहे ना खंडोबा टेकडीला, म्हणजे टेम्पल हिल साईडला, खूप छान आहे, नाही का? हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा कसं आहे गाईस, खतरनाक आहे ना. सूर्य इकडे उगणार आहे आता, नाही म्हणजे उगलाय. सो गाईस, तर आता तुमच्या भावाने मस्त आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहे आंबडला जाण्यासाठी. ॲक्च्युली आज आहे ना वर्षाचा पहिला दिवस होता, त्याच्यामुळे आज आपण कुठं जाणार नव्हतो. बट आपल्याला गॅब्रियलमधून खूप अर्जंट कॉल आला आणि आपल्या मनीष भाऊनी पण आज त्याच्या कामावरून ॲक्च्युली सुट्टीच मारली होती, बघू शकते तुम्ही. बट त्याला पण म्हटलं चल मग जोडीला. आता काय करतो ते सर म्हटले का म्हणे तुला कोणी डोकं लावायला नाही येणार, तू ये काम करून दे मला, कारण म्हणे ऑडिट आहे आपलं, त्या कारणामुळे, नाही का? त्याच्यामुळे काहीच मग आता आपण चाललेलो आहे, आता जाऊन येऊ तिकडे. ओके काहीच, तर आपण आलेलो आहे आता फायनली गॅब्रियलमध्ये आणि आपलं काम पण चालू आहे आता, नाही का? अर्धं काम झालं आहे, अर्धं काम बाकी. हा गाडी तर फुल थकला आहे पायऱ्या चढून चढूनच. हा जो सिलेंडर आहे ना किती पसारा आहे दिसलं का ते? तरी हा कमी आहे, याच्यापेक्षा जास्त होता. आपण त्याला काही पसारा काढून मग चेक केला तर काहीच. तर फायनली आजचा आपला जेवढं पण टार्गेट होता तो सगळा पूर्ण झालेला आहे. तुमच्या भावाचे हातबळ कसे झाले, आय थिंक इथं पण कलर लागेल वाटतं. ॲक्च्युली म्हणजे गॅब्रियलचं काम केलं आणि गॅब्रियलपासून आपण किती 14, 15, 16 आणि एक 17 सिलेंडर आपण रिफिलिंगसाठी घेतले. आणि प्लस पॉईंट त्याच्यात विषय असा होता का ते आपल्याला पेंटिंग पण करायची होती. तर फायनली आत्ता जी पेंटिंग आहे ती सगळी करून झालेली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि पेंट पण कशात घेतलेलं आहे बा, याच्यात पेंट घेतला होता. आणि सगळे फायर एक्सटिंग्विशर आता आपण पेंट केलेले आहे. आणि कचरा बघा किती निघालेला आहे गाईस, एवढा सारा कचरा निघालेला आहे. आणि आपला मनीष भाऊ झोपलेला आहे बघा. दमला आहे म्हणे, मला म्हणतो म्हणे मी लय दमलं आहे. म्हटलं बरं ठीक आहे, म्हटलं झोप मग. तर चला गाईस, आता जातो मी पण घरी, कारण खूप दमलेलो आहे. हे घसून घसून काढावं लागतं नाही का सगळं ब्लेडने असं, त्याच्यामुळे. आणि आय होप की गाईस तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला, जय महाकाल.